डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, तिसऱ्यांदा ज्यांची संपूर्ण असे आपले मानाचे आमदार माननीय महेशजी चौगुले साहेब, आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली ते माजी आमदार व उपनेते माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेब, आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय सुभाष माने साहेब, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय भिवंडी लोकसभा संकल्प प्रमुख माननीय मदनबुवा नाईक साहेब, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच आमचे लाडके बंधू माननीय हर्षलजी पाटील साहेब, अखिल पद्मशाली समाजाचे अध्यक्ष माननीय पोट्टाभत्तीनी सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गटाचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी पाटील साहेब, माननीय नगरसेवक यशवंतजी टावरे, माझे मित्र माननीय नगरसेवक नाडारजी, सोलापूरवरून विशेष या कार्यक्रमासाठी उपस्थिती ज्यांनी दाखवली ते माननीय अखिल पद्मशाली समाजाचे महाराष्ट्र युवाचे अध्यक्ष माननीय संगाजी, उद्योगपती माननीय कृष्णा गाजेंगीजी, माजी शिक्षण मंडळ सभापती माननीय सुंदर नाईकजी आणि सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिवप्रेमी बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी प्रथमतः सर्व मंडळी आपण इथे आली त्यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो। कारण की कार्यक्रम हा बऱ्याच दिवसापासून हा कार्यक्रम आम्ही ठरवत होतो माननीय मंत्री साहेब, परंतु काही त्याला योग येत नव्हता। परंतु आज मागच्या महिन्यापासून या वास्तूचं काम चालू होतं, या वास्तूला जागा आम्हाला मिळत नव्हती, परंतु या भावना ऋषी नगर पद्मानगरमध्ये आमच्या मागचा एक छोटासा नगर आहे, त्या नगरातल्या लोकांनी येऊन मला सांगितलं की आमची ही जागा महानगरपालिकेची आरक्षित जागा आहे, तर आपण इथे काहीतरी वास्तू बनवली। तर इथे आधी पद्मानगरमध्ये जेव्हा आपण घुसत होतो म्हात्रे साहेब, तेव्हा आपण बघत होतो इथे की राम मंदिराच्या समोर कोंबडी आणि जे मटणाचे दुकाने शॉप्स होती ती काढण्याचं काम या रोड वाइंडिंग मुळे आम्हाला सहज करता आलं। त्याच्यानंतर जी उरलेली जागा आहे त्या उरलेल्या जागेत या भावना ऋषी नगर आणि पद्मानगरच्या माझ्या सर्व सहकार्यांनी मला मदत करून या चांगल्या वास्तूचं आपण इथे निर्मिती करू शकलो। मी माननीय माजी केंद्रीय मंत्री यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी 25 लाख रुपयाची निधी या चांगल्या कामासाठी दिली आणि पद्मानगरमध्ये खरं तर अशी वास्तू पद्मानगरमध्ये नाहीये, कारण की बनवण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला, परंतु मला वाटतं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे मी शक्य करू शकलो। आज छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र तसेच बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, मार्कंडे महामुनींचे तैलचित्र, शस्त्र अर्जुन महाराज जे क्षेत्रीय समाजाची इथे प्रचंड प्रमाणात लोक राहतात, परंतु त्यांना कधी मुख्य प्रवाहात कोणी आणलं नाही। मी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना देखील या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलं। आज आनंद वाटतोय, बोलायचं कमी आहे, कारण की पाहुण्यांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे की पुढचे कार्यक्रम त्यांचे नियोजित आहेत। आपण सर्वजण इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।